सुरुवात करूया राजकीय घडामोडी काय घडतायत त्यावर नजर टाकणार आहोत। शिंदे आणि फडणवीसांसोबत अजित पवार सत्तेत का सामील झाले याचं कारण स्वतः अजित पवारांनी सांगितलंय। ज्यानंतर आता विरोधकांनीही पलटवार करत ईडीचं नाव पुढे केलंय। त्यामुळे अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलंय। मी सत्तेसाठी हपापलेलो नाही, अजित पवारांचं टीकाकारांना उत्तर। अजित दादा खरं बोलले ते ईडीमुळे गेले, विरोधकांचा अजित पवारांवर पलटवार। विरोधी पक्षनेते पदावरून थेट राज्याचं उपमुख्यमंत्रीपद मिळवणाऱ्या अजित पवारांचा शनिवारी बारामतीत सत्कार करण्यात आला। यावेळी अजित पवारांनी त्यांच्या सत्ता सहभागामागची कारणं सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला। केवळ विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपण सत्तेत सामील झाल्याचं सांगत आपण सत्तेकरता हपापलेलो नाही आहोत हे सांगायलाही अजित पवार विसरले नाही। सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही, सत्ता येत असते, सत्ता जात असते। मलाही माहिती आहे मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये आणि त्याच्यामुळे मिळालेल्या पदाचा वापर, सरकारमधल्या प्रतिनिधित्वाचा वापर हा आपण ज्यांचं नेतृत्व करतो, ज्या तालुक्याचं करतो, ज्या जिल्ह्याचं करतो। पण आता अजित पवारांच्या या विधानावरून विरोधकांनी पुन्हा एकदा टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे। अजित पवार यांनी खरं सांगितलं ते सत्तेसाठी नाही तर ईडीमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमुळे गेले असावेत असा टोला काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावला। तर अजित पवारांना मानापमानाचं काही देणं घेणं नाही असा घणाघात अंबादास दानवेंनी केला। यांना मान आणि अपमान नाहीच आहे ना। मान आणि अपमान असता तर रात्री जाऊन सकाळी 3 वाजता शपथ घेतली नसती स्वतःच्या पक्षाला करून, पुन्हा वापस आले नसते, गेले असते तर तिकडेच जायचं, पुन्हा येऊन इकडे पद घ्यायचे, पुन्हा येऊन तिकडे पुन्हा उपमुख्यमंत्री व्हायचं, पुन्हा सांगायचं मीच नाही। यांना कुठं मान आणि अपमान आहे? सत्तेसाठी आपापलेले लोक आहे, सत्तेसाठी काय करतात ते लोक। एकंदरीत शरद पवारांच्या स्वाभिमान सभांना उत्तर म्हणून आता अजित पवारांनी उत्तर सभा सुरू केलेल्या आहेत। या सभांच्या माध्यमातून अजित पवार त्यांच्या भूमिका स्पष्ट करतात। पण विरोधकांनी आता ईडीच्या नावानं अजित पवारांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। अजित पवार याला काय प्रत्युत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।